हॅलो फ्रेंड्स. तर तुम्हाला माहीतच असेल की आता एम-बी-आयचं रजिस्ट्रेशन सुरू झालेलं आहे. तर एम-बी-आयचं रजिस्ट्रेशन करताना आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अपर आय-डी लागतो. तर आज आपण समजून घेऊयात की डिजिलॉकरच्या माध्यमातून अपर आय-डी कसा क्रिएट करायचा, बरोबर? तर सर्वात पहिले डिजिलॉकरमध्ये जर तुमचं अकाउंट असेल, तर त्याच्यामध्ये गेल्यानंतर सर्च ऑप्शनमध्ये जायचंय. त्याच्यामध्ये अपर आय-डी इथे अपर आय-डी म्हणून सर्च करायचे सर्चमध्ये गेल्यानंतर. त्याच्यानंतर अशी टॅब दिसेल तुम्हाला. ह्याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुमचं जेव्हा आधार कार्ड याच्यामध्ये लिंक केलेलं असल्यामुळे तुमचं नेम, डेट ऑफ बर्थ आणि जेंडर ऑटोमॅटिकली फिट झालेलं असेल. आता इथून नंतर तुम्हाला टाकायचं काय आयडेंटिटी व्हॅल्यू, आयडेंटिटी टाइप, ॲडमिशन इयर आणि सिलेक्ट आय एम अ स्टुडंट ॲट बरोबर. त्याच्यानंतर आता आयडेंटिटी टाइप सिलेक्ट करताना तुमच्याकडे काही ऑप्शन आहेत. कोणते-कोणते आहेत, की रोल नंबर टाका, रजिस्ट्रेशन नंबर टाका, एनरोलमेंट नंबर, न्यू ॲडमिशन किंवा नन. आता जर तुमचं ॲडमिशन झालेलं असेल रिसेंटली, तर तुम्ही त्याचा रोल नंबर प्रिव्हियस इयरचा वगैरे रोल नंबर टाकू शकता. किंवा जर समजा पुणे युनिव्हर्सिटी वगैरे असेल, तर त्याच्यामध्ये पी-आर-एन नंबर असतो. पर्मनंट रजिस्टर नंबर. तर तो टाकू शकता. त्याच्यानंतर जर रिसेंटली न्यू ॲडमिशन असेल, तर न्यू ॲडमिशन म्हणून सिलेक्ट करा. त्याच्यानंतर आयडेंटिटी व्हॅल्यूमध्ये इथं आधार नंबर टाकू शकता किंवा नन म्हणून पण सिलेक्ट करू शकता. बरोबर? मग इथं तुम्ही न्यू ॲडमिशन सिलेक्ट केलं आणि त्याच्यानंतर आयडेंटिटी व्हॅल्यूमध्ये आधार नंबर टाकला. त्याच्यानंतर न्यू ॲडमिशनमध्ये तुम्हाला 2026 हे इयर सिलेक्ट करायचंय. त्याच्यानंतर कोणत्या युनिव्हर्सिटीमध्ये किंवा कॉलेजमध्ये तुमचं ॲडमिशन झालंय ते सिलेक्ट करायचं. मग त्याच्यानंतर गेट डॉक्युमेंट हे केलं, की तुमचे जे डॉक्युमेंट असतील ते फेच व्हायला सुरुवात होईल. आणि ते 1-2 मिनिटातच तुमचे फेचिंग कंप्लीट झालं, की तुमचा अपर आय-डी क्रिएट होईल. जो या पद्धतीने तुम्हाला दिसेल अपर आय-डी. बरोबर? तर आत्ता आपण काय पाहिलं, की डिजिलॉकरच्या माध्यमातून अपर आय-डी कसं क्रिएट करायचं. जर तुम्हाला काही प्रॉब्लेम असतील, तर आमच्या YouTube चॅनलला कमेंट करा. आम्ही त्याच्यावर उत्तर देऊ. थँक